देशाऊर झालो परवे देशाऊर झालो काल बोले बोलावे काल बोले बोलावे काय बोले बोलावे काय बोले बोलावे बरवे देशाऊर झालो बरवे देशाऊर झालो देशाऊर काय बोले बोलावे 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 लाभे लाभ दुनाव लाभे लाभ दुनाव जीव झाला दरुशने 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 भाग्य झाली संत भेट भाग्य झाली संत भेट भाग्य झाली संत भेट भाग्य झाली आवडी पोटी होती ते आवडी पोटी होती ते आवडी पोटी होती ते आवडी पोटी होती ते आवडी पोटी होती आवडी पोटी होती ते लाभे लाभ दुनाव लाभे लाभ दुनाव जीवन झाला दरुशने जीवन झाला दरुशने जीवन झाला दरुशने जीवन झाला दरुशने जीवन दरुशने जीवन झाला दरुशने तुका म्हणे श्रम केला म्हणे श्रम केला अवघाला फळाशी अवघाला फळाशी अवघाला फळाशी अवघाला फळाशी अवघाला फळाशी अवघाला फळाशी लाभ हे लाभ दुनाव लाभ हे लाभ दुनाव जीवन झाला दरुशने जीवन झाला दरुशने जीवन झाला दरुशने जीवन झाला दरुशने जीवन झाला हरी बरवे देशावर झालो बरवे देशावर झालो
जीव झाला जीव झाला दर्शने जीव झाला जीव झाला जीव झाला जीव झाला दर्शने जीव झाला जीव झाला दर्शने जीव झाला जीव झाला जीव झाला जीव झाला चोपदार मंडळींना विनंती आहे, आता पुढे खूप दाटी झालेली आहे, पुढे पाठवू नका हो चोपदार, पुढे कशाला पाठवता तुम्ही, आहे तिथे बसवा आता पुरुषांना महिलांना, ते अडचण नका करू, बसून घ्या जिथे आले तिथे बसा. जीव झाला दर्शने जीव झाला दर्शने लाभेला भजूना मला लाभेला भजूना मला लाभेला भजूना मला भजूना मला
बरबे देशावर झालो काय बोले बोलावे लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुषणे भाग्य झाली संत भेटी आवडे पोटी होती ते लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुषणे तुका मने श्रम केला अवघाला फळाशी लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुषणे पांडुरंगा करू प्रथम नमन Bye.
तयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोन्यता काय माझी वाणी मानेल संतांशी रंगव चित्ताशी पुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दी प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या गुरु सेवे लागे जा शरण एका जनार्दन त्रैलोक्याचे जीवन बरवे देशा उर झालो काय बोले बोलावे लाभे लाभ दोनावला जीव दहाला दरुषणे सकल संत कंठभूषण अनंत कृपा भवन भगवत पूज्यपाद विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती विश्ववंदनीय जगद्गुरु श्री तुकोबार यांचा 4 चरणाचा अभंग आहे. संत दर्शनाने आपल्या जीवनामध्ये आलेला जो अनुभव आहे त्या अनुभवाचा परिणाम आणि मोठेपणा या 2 गोष्टी अभंगाच्या द्वारा महाराज स्पष्ट करतात. विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे मुक्त कैवल्य तेजोनिधी अखंड समाधी धन विश्व माऊली ज्ञानोबाराय श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबाराय आदि संतांच्या कृपाशीर्वादाने आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी वारकरी संप्रदायातील कालक्रमा करणारे बाल भागवत टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य हार्मोनियम वादनाचार्य आणि आपण देवर श्रोतृवर्ग सर्वांच्या अतिभव्य उपस्थितीमध्ये पुण्यपावन क्षेत्र सुरेगाव योगीराज महर्षी चांगदेवांचा ज्यांना अवतार समजला जातो ते गंगागीर महाराज यांची कृपाम पात्र परमपूज्य प्रातस्मरणीय चालतं बोलतं सगुण ब्रह्म वैकुंठवाशी सद्गुरु नारायणगिरी महाराजांच्या समाधी चरण सामिप्यात त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि जगद्गुरु श्री तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी हे वैकुंठागमनाचं 16व्या वर्ष आहे. या सर्व पर्व काळाला अनुसरून समापन्न झालेला हा देव दुर्लभ भक्ती महोत्सव आज आपण 5व्या क्रमांकाच्या भगवत चिंतन सेवेत उपस्थित आहोत. सद्गुरु नारायणगिरी महाराजांचे कृपापात्र कृपांकित परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुवर्य समन्वयाचार्य पूज्य श्री महाराजांच्या श्री चरणावर मी हृदयपूर्वक वंदन करतो. विठ्ठल आमच्या 21व्या पिढीतलं हे प्रत्यक्षात धुंडा महाराज आहेत. मी धुंडा महाराजांना स्वतः पाहिलंय म्हणून त्या ताकदीने म्हणतो. बरं 1979 80 81 आणि 82 महाराजांच्या चरणावर जवळ बसून आम्ही त्यांचा चातुर्मास ऐकला आहे. महाराजांसारखं सौंदर्य पूज्य श्री महाराजांना लाभलेलं आहे. अतिसुंदर. ज्याला संदीपान बाबांच्या भाषेत बोलायचं म्हणलं तर देखणं व्यक्तिमत्व आहे देवा. ते पाहतच राहावं. दर्शनी प्रशस्त पुण्यपुरुष संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. गुरुवर्य धुंडा महाराजांची वाणी म्हणजे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ
महाराजांच्या वाणीचा माझ्यापेक्षा आपण खूप अनुभव घेत आहात. मी त्यांची युट्यूबवर अशी तर कीर्तन फार ऐकायला मला मिळाले नाही, पण युट्यूबवर त्यांचं सगळ्यात माझ्या हृदयाला छेदून गेलेलं कीर्तन म्हणजे दुर्बुद्धी ते मना कदा अनुपूजो नारायण. हे कीर्तन एकदा ऐका. आयुष्यात जर तुम्हाला कधी दुर्बुद्धी सुचली तर मग मला विचारा. असं मर्मभेदक त्याच्यातली महाराजांची बोलण्याची आणि अनुभवाची वाणी आहे. 25 वर्ष जवळजवळ मी पूज्य महाराजांना पाहतोय. आम्हा नवीन कीर्तनकारांमध्ये आदर्श म्हणून जर ज्यांचा सदाचार, ज्यांचं ज्ञान, ज्यांचं वक्तृत्व आणि ज्यांची वेशभूषा कधी बदलली नाही देवा. अनेक कोटावली जाकिटावले कीर्तनकार आले आणि ओघामध्ये निघूनही गेले देवा, पण महाराजांच्या जीवनामध्ये कधी बदल झालेला आम्ही पाहिला नाही. असं ऋषितुल्य व्यक्तिमत्व हे विठाला. अध्यात्म अनेक शास्त्रकारांच्या तत्वज्ञानाचा समन्वय महाराजांच्या चिंतनामध्ये जिथे तिथे पाहायला मिळतो देवा. मग सॉक्रेटिस असेल, मॅक्स मुल्लर असेल, प्लेटो असेल, मामासाहेब आणि ज्ञानेश्वरीचा समन्वय करत असताना या सर्व शास्त्रज्ञांचा समन्वय करून मामा चिंतन जसे मांडायचे ना, तसे अलीकडच्या काळातले पूज्य महाराजांचं हे समन्वय विधान आहे. वक्तृत्व करत असताना आणि ज्ञानेश्वरी गाथेचं सांगोपांग समाजापर्यंत त्या तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करत असताना महाराजांच्या वाणींमध्ये आपल्याला समन्वय दिसेल बघा. अनेक तत्ववेत्याचा समन्वय करून महाराज सहज सामान्य आणि उच्च मनाला भावेल आणि त्यांच्या हृदयापर्यंत ते तत्वज्ञान पोहोचेल अशी महाराजांची वाणी आहे. म्हणून इथे बसलेली एज्युकेटेड श्रोते देवा उच्च विभूषित आहेत. उच्च आणि सामान्य माणसांना त्यांच्या मनाला आपलंस कसं करावं हे पूज्य महाराजांकडून शिकण्यासारखं आहे. विठाला अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला मी हृदयपूर्वक अंतःकरणपूर्वक नमस्कार करतो. आणि जोग महाराजांच्या कृपेने हा अभंग माझ्या वाट्याला आला, त्याच्यावर अल्पसं चिंतन करण्याचा थोडासा अगदी अल्पसा प्रयत्न करतो. विठाला पूज्य सद्गुरू ब्रह्मलीन नारंगिरी महाराजांचे आम्ही 2 कीर्तन ऐकले. एक नेवाशाला स्वतः काल्याचं कीर्तन, आणि एकदा मला गुरुवारी पांडुरंग महाराज वायबीकरांचे वडील रामगिरी बाबांनी वैजापूरला कीर्तन सेवेला घेऊन गेले होते. त्यावेळेला पूज्य महाराजांचं कीर्तन असं बसून ऐकलं. आणि त्याच संजीवन समाधीजवळ आम्ही आलो. मनामध्ये भाव आला, संतांचं चरित्र आपल्या मुखातून काही थोडंसं घडावं आणि संतांचं वर्णन करावं. जसं ज्ञानोबराय सांगतात, हरपले आपण पे पावे तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे त्याचे सदा. श्री संतांची माझे गुरुजी रामकृष्ण भाऊ येडशीकर म्हणत असत, विद्यार्थ्यांनी स्वतःचं ज्ञान ज्ञात्या पुरुषांच्या ज्ञानावर तपासून घ्यावं. आज माझं सौभाग्य आहे.
चुकलं, काही अपसिद्धांत झालं तर महाराजांच्या चरणावर मी मांडलेलं चिंतन आहे. आणि परीक्षक म्हणून पूज्य महाराज बसलेले. आता ही दुसरी परीक्षा देण्याची वेळ आहे माझी. जोग महाराज संस्थेमध्ये 4थ्या वर्षाला संदीपान महाराजांच्या कृपेने पहिल्या क्रमांकाने आलो. आता इथे पास होणंच मुश्किल आहे, तर नंबरचा विशेष नाही. विठाला एका बाजूला अंतःकरणामध्ये थोडीशी भीती आहे. हा महाराजांचा समाज आहे, यांचं समाधान आपल्याकडून होईल का नाही मी सांगू शकत नाही. माझ्याकडे विद्वत्ता नाही. जोग महाराजांची श्री गुरु विठ्ठल वाघुलेंची थोडी सेवा झाली, त्या सेवेच्या ताकदीवर बोलण्याचा प्रयत्न करतो. पहिलं माझ्याकडे काही नाही. आणि दुसरी बाजू घाबरायचं काय? छाव्याच्या पिलेला छाव्यापासून काय भीती आहे देवा? मग काय भ्यायचं विठाला? संतांचं संतत्व संतांच्या हृदयामध्ये सामावलेले बघा. जगा संत ही शक्ती महाशक्ती आहे. या विश्वामध्ये अनेकविध शक्तीचा समन्वय आहे, परंतु सकल शक्तीचा राजा जर कोण असेल तर जगामध्ये फक्त संत आहे. SP कॉलेजचे प्रिन्सिपल मामासाहेब दांडेकर म्हणत असत, या विश्वामध्ये संतांइतका या विश्वात आतापर्यंत कोणी मोठा झाला नाही. संतांपेक्षा मोठा या विश्वामध्ये आता कोणी नाही. आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे ना, तोपर्यंत समग्र विश्वामध्ये संतांइतका मोठा कोणीच होऊ शकत नाही देवा. संत जगात सगळ्यात मोठे. साधू थोर झाला, साधू थोर संतांचे अनुभव, त्यांची प्रेरणा आणि संतांनी केलेलं समाजाचं हितचिंतन, या सगळ्या गोष्टींचं आपण अवलोकन करा. विश्वामध्ये संत सगळ्यात मोठे बघा. या देशामध्ये अनेक भक्ती परंपरा निर्माण झाल्या आणि कालाच्या ओघामध्ये त्या नष्टही झाल्या बघा. एका मुंबईला 45 संप्रदाय जन्माला आले होते, कुठे गेले कोणालाच माहिती नाही. पण शतकानुशतक चालू असलेली वारकरी संप्रदायाची ही परंपरा दिवसेंदिवस जी वृद्धिंगत होते ना, याला केवळ ज्ञानोबरायांनी तुकोबरायांचे उपकार आहेत देवा, हे लक्षात ठेवा. संतांनी समाज मिळविला, जुळविला, सांभाळला आणि शहाणा करून परमार्थाला लावला देवा. इतर सांप्रदायिक लोक तुम्हाला शहाणे करत नाही, ते शिष्यच बनवतात, ते गुरु होऊच देत नाही. पण वारकरी संप्रदाय असा आहे, तो शिष्यापर्यंत राहत नाही, तो संत बनवण्याचा कारखाना म्हणजे वारकरी संप्रदाय देवा. आपणा सारी के करी ताताळ, आपणा सारी के करी ताताळ, करी ताताळ, आपणा सारी के करी ताताळ, नाही काळ वेळ आपल्या समोर उदाहरण आहे. नारंगरे महाराजांची संगती लाभली, केवढं मोठं व्यक्तिमत्व तयार झालं.
यांचं दर्शन जरी घेतलं महाराजांचं तरी प्रत्यक्षात नारायणगिरी महाराजांचं दर्शन घडावं एवढी योग्यता त्यांनी मिळवून दिली देवा. त्यांनी समाजात श्री गुरु विठ्ठलबा गुलेंचं वाक्य बघा देवा, ती वेदवाणी होती. श्री गुरु विठ्ठलबा गुले सांगायचे, बो समाजाच्या कल्याणाकरता महाराष्ट्रातल्या संतांनी कोणत्याही लाचारीची कोणत्याही धनसमृद्धीची पर्वा न करताना चतकुर भाकरीच्या तुकड्यावर स्वतःचा देह चंदनवत झिजावला आणि समाजाचं आत्मकल्याण केलं देवा. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. एवढी मोठी ताकद वारकरी संप्रदायाच्या संतांची. एक वाक्य सांगू, संत दर्शनाशिवाय जीवनाची पूर्णता नाही, संत दर्शनाशिवाय जीवनाची सार्थकता नाही, संत दर्शनाशिवाय जीवनाची सफलता नाही आणि संत दर्शनाशिवाय जीवनाची कृतार्थता नाही. विठाला जरा धाडसाने महाराजांपुढे एक विधान करू. एखाद्या वेळेला देवाचं दर्शन झालं असेल आणि जर संत दर्शन झालं नसेल ना, तर संताविना झालेलं देवाचं दर्शन सुद्धा काही कामाचं नाही. बघा, पहिलं संत दर्शन महत्वाचं आहे. हे पटवून देण्याकरता दोन प्रसंग तुमच्या डोळ्यापुढे ठेवतो. पहिला ऐका, दुर्योधनाला भगवान श्रीकृष्णांचं कमीत कमी 200 वेळेला तरी दर्शन झालं असेल ना, कमीत कमी. फायदा झाला का हो? देवाच्या दर्शनाने जर दुर्योधनाला फायदा झाला असता तर अधोगतीला कशाला गेला असता? मग का फायदा झाला नाही? ते देवाचं दर्शन संतांच्या माध्यमातून झालं नाही म्हणून फायदा झाला नाही. हे पहिलं उदाहरण. आता महाराष्ट्राच्या संत परंपरेमध्ये या. श्री गुरु विठ्ठलबा गुले सांगायचे, बो महाराष्ट्रामध्ये 700 वर्षापूर्वी 108 संतांचा एका काळात अवतार झाला. 108. त्यांचा शब्द सांगू, संतांचं उभं पीक महाराष्ट्रात आलं होतं. उभं पीक. त्या अनेक संतांमध्ये प्रेममूर्ती नामदेव महाराजांचं चरित्र थोडं डोळ्यापुढे घ्या. बघा, 5 वर्षाच्या नामदेव महाराजांच्या बरोबर देवाने बोलावं. यात काय नवले, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी भरविले देवळ जगा माझे ख्याती नामदेव हाती दूध प्या. देवाने बोलावं, मांडीला मांडी बसून जेवावं, हसावं, खेळावं. पण वैराग रागरस्य गोरोबा काका महाराजांनी चंद्रभागेच्या वाळवंटावर संत श्रेष्ठ मुक्ताबाईंच्या सांगण्यावरून नामदेव महाराजांची परीक्षा घेतल्यानंतर नामदेव महाराज अनुत्तीर्ण झाले आणि औंढ्या नागनाथाला जाऊन ज्या वेळेला विसोबा खेचरांनी त्यांच्यावर कृपा केली ना, मग नामदेव महाराज संत या पदाला प्राप्त झाले. म्हणजे देवापेक्षा संतांचं दर्शन महत्त्वाचं. नाम म्हणे खेचरा पायी, नाम म्हणे खेचरा पायी, ओळख झाली संता ठाई, ओळख झाली संता ठाई. नाम म्हणे खेचरा पायी, नाम म्हणे खेचरा पायी, ओळख झाली संता ठाई, ओळख झाली संता देवाचं दर्शन सुलभ आहे, पण संत दर्शन त्याही पेक्षा दुर्लभ आहे. जितकी वस्तू मोठी तितकी मिळविण्याकरता कठीण आहे. बहु अवघड आहे संत भेटी, तरी जग जेठी करुणा केली. धाडसाचं दुसरं वाक्य वापरतो. हे वाक्य चुकून देऊ नका. ऐका, एखाद्या वेळेला संत अवच्छेदकातून जर खऱ्या संतांचं नाही दर्शन झालं, फारशी नुकसान होणार नाही. पुन्हा वाक्य सांगतो, कान उघडे ठेवून ऐका. कानाच्या बाहेर जर वाक्य गेलं तर लक्षात येणार नाही देवा. पुन्हा ऐका, एखाद्या वेळेला संत अवच्छेदकातून संतांचं खऱ्या संतांचं नाही दर्शन झालं तर तेवढी नुकसान होणार नाही. पण संत म्हणून फसवी माणसं जर तुमच्या जीवनात आली ना, तर तुमचं अधपतन देव सुद्धा टाळू शकत नाही. विठाला मोठ्यांचं उदाहरण सांगतो म्हणजे लगेच लक्षात येईल. पंचवटीला भगवती सीतामाता सूर्य स्नान करत बसलेल्या होत्या. थंडीचे दिवस होते आणि सकाळी ओट्यावर बसल्या सूर्य स्नान करत होत्या. शूर्पणखेच्या मुखातून रावणाने सीतामातेच्या सौंदर्याचं वर्णन ऐकलेलं होतं आणि त्याला एक माहित होतं काय, जोपर्यंत श्रीराम आणि भगवती सीता
या दोघांचा वियोग होत नाही तोपर्यंत सीतेचं अपहरणच करता येत नाही. मग कोण दोघांचा वियोग करेल? त्या रावणाचा साडभाऊ होता मारीच. त्यांनी सुवर्ण मृगाचं रूप धारण केलं त्या हरणाचं आणि सीता मातेच्या पुढे फक्त असा उड्या मारत गेला. बहुतेक पुरुषांपेक्षा माता भगिनीला सोन्याचं आकर्षण अधिक आहे हे मी सांगायची गरज नाही. ते सोनेरी हरण पाहिलं देवा आणि सीता मातेने प्रभू रामचंद्राला विनंती केली, प्रभू उठा. ते सोनेरी हरण पळू लागले. त्याच्या कातडीची मला चोळी शिवायची, त्याला तुम्ही पकडा. श्रीराम सांगत होती, सीते अगं बोलू नको याला. हे बघ, हे जग मी निर्माण केलंय. जगाच्या इतिहासामध्ये सुवर्ण मृगातून जन्माला आलं नाही आणि पुढे येणार नाही. तो मायावी राक्षस आहे. पण ऐकील ती बायको होय. आता हे आम्ही सांगायचं का तुम्हाला? ऐकलं नाही ना? पहिला धोका हा. आणि दुसरा, साधू नसताना त्या भगव्या वेशधारी राक्षसाला सीतामाता साधू म्हणून बसली आणि लक्ष्मण रेषेचं उल्लंघन केलं तर श्रीरामापासून कायमचा वियोग झाला देवा, कायमचा. जर सीतामातेला एवढी नुकसान भोगावी लागली तर आम्मान बापून स्वामींच्या नादी लागल्यानंतर तुम्हाला केवढी नुकसान भोगावी लागेल याचा विचार करा आणि मग त्यांच्या मागे लागा. परमार्थामध्ये कृतीपेक्षा नजर महत्वाची आहे देवा. नजरेचा परमार्थ आहे, त्याच्या पाठीमागची भूमिका कळाली पाहिजे. काय ज्ञानोबर अमृत अनुभवामध्ये दृष्टांत देतात देवा. कृतीला किंमत नाही वारकरी संप्रदायात, त्याच्या पाठीमागच्या भूमिकेला. अहो कृती वारकऱ्याची नाही, वृत्ती जर खाटकाची असेल तर काय त्या कृतीला किंमत आहे? अहो कृती खाटकाची राहू द्या आणि वृत्ती सदाचार संपन्न असावी. सजन कशाला देखील देव मांस विकू लागतो देवा. म्हणजे कृतीला किंमत नाही संप्रदायात, त्याच्या पाठीमागच्या भूमिकेला किंमत आहे, दृष्टीला किंमत. जसं ज्ञानोबा दृष्टांत देतात. एखादा चोर एखाद्या वाट सरूत 6 इंच अंग चिरतो आणि एखादा डॉक्टर ऑपरेशन थिएटर मध्ये रोग्याचं अंग चिरतो. चिरणं ही कृती दोघांची सारखी आहे पण भूमिका वेगळी आहे देवा. डॉक्टरला त्या व्यक्तीला जगवायचंय आणि चोराला त्या व्यक्तीला मारायचंय. तसाच परमार्थ आहे विठाला. भूमिका कळाले पाहिजे. साधू ओळखण्याकरता नजरच लागते देवा. वैकुंठवासी प्रथस्मरणीय श्री गुरु शंकर महाराज कंदारकर म्हणायचे म्हणतात, पाणी पिना छांडके आणि गुरु करना पछांडके. पाणी स्वच्छ दिसलं तरी गाळून प्या, आजारी पडणार नाही. आणि गुरु एकदाच करावं, आता आठवड्याला एका महाराजाचा बिल्ला लावून हिंडणारी जमात काय थोडी आहे महाराष्ट्रात? यांनी परमार्थ होत असतो का? शुद्ध कसोनी पहावे अगोदर एकदा गाथा वाचा बरं. गुरु करण्याच्या अगोदर गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. का ज्यांनी माळ घातली नाही ज्याला घालायची ना त्यांनी अगोदर ज्ञानेश्वरी आणि गाथा एकदा वाचा आणि मग तुम्हाला नजर येईल. शुद्ध कसोनी पहावे वरिल्या रंगानं भुलावे, तुका म्हणे घ्यावे जेने नोहे तुटी ते. मुळातच संतांकडे पाहण्याची समाजाची 3 प्रकारची नजर आहे बघा. पहिला वर्ग आहे तो संतांकडे पाहत असताना चमत्काराच्या नजरेने पाहतो. दुसरा वर्ग आहे तो समाजात संतांकडे पाहत असताना त्यांच्या आचरणाकडे पाहतो. आणि तिसरा वर्ग आहे तो संतांकडे पाहत असताना त्यांच्या अनुभवाच्या नजरेने पाहतो. विठाला पहिला वर्ग आहे तो समाजामध्ये संतांकडे पाहत असताना
चमत्काराने पाहतो ही कनिष्ठ नजर आहे. आपलं इथंच तर चुकतं देवा. शुद्र सिद्धी प्राप्त केलेली एखादी व्यक्ती असेल तर लोक त्यांच्या मागं मागं लागतात. बघा, चमत्कार करतो बाबा, चमत्कार करतो बाबा, चमत्कार करतो बाबा. आणि बाबा ज्या दिवशी तुरुंगात जातो ना, पुन्हा त्याच्याच नावाने ओरडणारे तू मित्र आहे, दुसरं कोण आहे? कशाचा परिणाम आहे? माझ्यापेक्षा ज्ञानेश्वरीच्या अत्यंत जवळची तुम्ही आहात देवा, मी दूरचा आहे. जरा प्रांत एक असलं तरी अंतर आहे माझ्यात आणि आपल्यात. ज्या ज्ञानोबरांनी रेडा बोलावला, भिंत चालवली, मेलेले सच्चिदानंद उठवले, स्त्रियांचा पुरुष केले, एवढ्या चमत्कारांमध्ये कोणता चमत्कार ज्ञानेश्वरीमध्ये दाखवलाय मला सांगा आणि पुढे विचार करा. वारकरी संप्रदायामध्ये चमत्काराला स्थानच नाही. महाराजांच्या तिथे गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराजांचा फोटो आहे बघा. एकनाथ महाराज पालसिंगणकर नमस्कार करताना आत्ताही जाऊन बघा. नारंगगिरी महाराज त्यांच्या अनुग्रह येते. बेटावर आतापर्यंत जेवढे महापुरुषांनी महंत दिले ना, ते बंकट स्वामी महाराजांनी दिलेले देवा. विठाला ठाला. महाराष्ट्राला साधू पुरवण्याचं काम बंकट स्वामी महाराजांनी केले. भगवानगडाचे भीमसिंग महाराज त्यांची विद्यार्थी आहेत. सद्गुरू नारायण गिरी महाराज त्यांची विद्यार्थी आहेत. कोंडी काका ज्यांना तुम्ही सोमेश्वरगिरी म्हणता, आम्ही त्यांना कोंडी काका म्हणून ओळखतो, ते कोणाचे विद्यार्थी आहेत? स्वामी महाराजांचे विद्यार्थी देवा. ते स्वामी महाराज कीर्तनात हात वरून करून सांगायचे, आम्ही पावलो पावली चमत्कार करू, पण वारकरी संप्रदायामध्ये चमत्काराला स्थान नाही देवा. वाक्य सांगतो बरं घोले बाबांचं, ऐका. ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला, भिंत चालवली, सच्चिदानंद मेलेले उठवले, स्त्रीचा पुरुष केला. अहो, चमत्कारच करण्याची जर त्यांची इच्छा असते ना, आळंदीला थिएटर लावून प्रयोग दाखवले असते. ते दर गुरुवारी रेडा बोलवला जाईल. असं होत नाही देवा. आता मी सांगतो ते ऐका. रेडा बोललेलं डोक्यातून काढून टाका. अहो, रेडा सोडा. तुमच्या माझ्यासारखे बहुजन समाजातले रेडे ज्यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून बोलवले, हा ज्ञानोबरांचा खरा चमत्कार आहे देवा. मिळविले माने उपनिषद बहुजन समाजाला हातामध्ये घेण्याची परवानगी सुद्धा नव्हती. पण तीच वेद आणि उपनिषद, तत्वज्ञान आणि फिलॉसॉफी बहुजन समाजाची मुलं व्यासपीठावर उभं राहून ताकदीने सांगू शकतात का संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांनी कवाडं उघडली म्हणून जमलं देवा. हे त्यांचे उपकार आहे ते. म्हणून रेडा बोलला याच्यावर थांबू नका. गावोगाव अरे अक्षर शत्रू असलेली माणसं ज्ञानेश्वरी वाचतात आणि समाजाला प्रबोधनही करतात. हे ज्ञानेश्वर महाराजांचा चमत्कार आहे देवा. चमत्कार आहे. अव्यवहार आहे. रेडा जर बोलवलं नसता तर पैठणच्या धर्मपंडितांचा अहंकार नाहीसा झाला नसता, म्हणून बोलवावं लागला. अहो, भिंत कुठे चालत असतं का? 1993ला किल्लारीला भूकंप झाला ना, त्यावेळेला भिंती फक्त हल्ल्या, अशा चालल्या नाही, फक्त हल्ल्या. ज्ञानोबरांनी चालवली का? अहो, भिंत जर चालवली नसती तर महर्षी योगीराज चांगदेवांचा उद्धार झाला नसता, म्हणून चालवावी लागली. अहो, मेलेला मनुष्य पुन्हा कुठे जिवंत होत असतो का? असा निसर्ग नाही देवा.
पण ज्ञानोबरायांनी सच्चिदानंद बाबांना पुन्हा जिवंत केलं का? श्री सच्चिदानंद जर जिवंत झाले नसते तर ज्ञानेश्वरी लिहिण्याकरता लेखकच मिळाला नसता, तर आज कशाचं पारायण आणि सेवा केली असती देवा. त्यांचे उपकार थे. आता एक वाक्य सांगतो, मुद्दा संपवतो. चमत्कारांनी संतत्व कसं सिद्ध होत नाही तेवढ्या करता ऐका. 14 वेळेला काळाला थप्पड मारून 1400 वर्षाचं आयुष्य उपभोगणारे महर्षी चांगदेव महाराज कसले योगीराज होते देवा. या देशामध्ये 2च योगी होऊन गेले, योगीराज गंगागिरी महाराज आणि योगीराज महर्षी चांगदेवराय महाराज. असे योगी झाले नाही. आता एक योगी आहे पण ते दंतकांतीपासून बाजूलाच होईना देवा, ते त्याच्यातच रममान आहेत. विठाला विठाला पण एक योगी असा देवाने दिलाय महाराज, आदित्यनाथ योगी. विठाला विठाला ते लाईव्ह आता पुढे बोलत नाही. विठाला विठाला ऐका माझा मुद्दा ऐका. 14 वेळेला काळाला थप्पड मारून 1400 वर्षाचं आयुष्य उपभोगलं महर्षी योगीराज चांगदेव महाराजांनी. 6 महिन्याची निर्विकल्प समाधी उत्थान झाल्यानंतर ज्यांच्या अमृत दृष्टीने मेलेली प्रीती पुन्हा जिवंत होत होती. केवढं सामर्थ्य आहे. पण ते योगीराज ज्ञानोबरायांच्या पुढे संत सोडा. अहो ज्ञानोबरायांचं त्यांना शिष्य होता आलं नाही, त्यांना मुक्ताबाई गुरु कराव्या लागल्या. चांगदेव म्हण्याजी जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. अहो जिथं शिष्यच होता येत नाही तिथं संत कसं होता येईल? हा हबप होता येईल देवा. आता मास्तर रिटायर होऊन कीर्तनकार झाले. विठाला विठाला महाराष्ट्रामध्ये काय बघा, 5 वर्षाचा मुलगा सुद्धा सांगू शकतो आणि 80 वर्षाची माणसं ऐकू शकतात. जाऊ द्या, तो आपला विषय नाही. परत दुसरं वाक्य बोलतो. आता ते धाडसाने बोलतो पूज्य महाराजांच्या समोर. या महाराष्ट्राचे विशेष आहे, इथे मूर्ख सुद्धा महामंडलेश्वर होतो देवा. ज्याला काडीची अक्कल नाही त्यांनी फक्त तुम्हाला कोणाला व्हायचं का पैसे द्या मी तुम्हाला घरी पदवी देतो, कोणाला व्हायचं का महामंडलेश्वर नाही ना. हा पण संत ही पदवी जगाच्या बाजारात अजून विकायला मिळाली नाही. इतकी ती महत्वाची आणि श्रेष्ठ आहे. नाही संत पण मिळत हाटी हिंडता कपाटी राणीवनी. म्हणून संतांकडे पाहत असताना चमत्काराकडे बघू नका. दुसरा वर्ग आहे तो त्यांच्या आचरणाकडे पाहतो. अहो मोठी माणसं कळत नाहीत. SP कॉलेजचे प्रिन्सिपाल गुरुनाम गुरु श्री मामासाहेब दांडेकर म्हणत असत, तुम्हाला थोर माणसं कळावेत ना तर तुम्ही थोरवा. थोरालाच थोर कळतात, पोराला थोर कळत नाही देवा. संतांचा महिमा तो भरपूर, संतांचा महिमा तो भरपूर, संतांचा महिमा तो भरपूर, संतांचा महिमा तो भरपूर. श्री गुरु घुलेबुवांचं वाक्य आहे. बुवा म्हणायचे, अहो मांडीला मांडी लावून बसलेली माणसं जर आपण ओळखू शकत नाही तर संत कसे ओळखणार आहे? ज्ञानसिंधू गुरुवारी संदीपान बाबांच्या मुखातून ऐकलेला प्रसंग मी काय वाचला नाही, माझ्या वाचनात आला नाही, पण खूप सुंदर आहे. ते म्हणाले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण सुरत लुटण्याच्या अगोदर कल्याण लुटण्याकरता मावळ्यांना पाठवलं. कल्याण लुटलं आणि कल्याणच्या सुभेदाराची देखणी सुन मावळ्यांनी पाहिल्याने मनामध्ये हर्ष निर्माण झाला. आपल्या राजाला भेट द्यावी म्हणून तिथं अपहरण केलं, तिला म्यान्यामध्ये बसवून गडावर आणलं. राजे, तुमच्याकरता एक सुंदर भेटवस्तू आणलेली आहे. खजिना राजकोषामध्ये ठेवला. काय भेटवस्तू आणली म्हणून मेन्यातून ती मुलगी बाजूला काढली.
छत्रपतींचा मातृभाव असा जागा झाला देवा, आणि त्यांनी असं खाली पाहिलं. एक वाक्य सांगू, नोट करून ठेवा, नोट करून ठेवा. 60,000 वर्ष तपश्चर्या करून जे विश्वामित्राला जमलं नाही ते छत्रपतींनी करून दाखवलं देवा. विठाला अरे 60,000 वर्षाची तपश्चर्या मेनकेने क्षणार्धात मातीत घातली देवा. तोंड दाखवायला विश्वामित्रांना जागा ठेवली नाही. आणि तीच वेळ छत्रपतीने आली तर महाराजांनी काय उत्तर दिलं? पराविया नारी रखुमाई समान. हे कशामुळं? जगद्गुरु तुकोबरांची संगती घडली याचा परिणाम आहे देवा. विठाला म्हणून आमचं नेहमी सांगणे, कीर्तन वारकऱ्यांनी नाही ऐकली पाहिजे. काय त्यांना वारकऱ्यांना ऐकायची गरज नाही. कीर्तन खरी कोणी ऐकली पाहिजे सांगू? पहिली पुढाऱ्यांनी आणि दुसरी तरुणांनी. का? पुढाऱ्यांनी ऐकली तर या देशात भ्रष्टाचार होणार नाही, आणि तरुणांनी ऐकली तर बलात्कार घडणार नाही. एवढी कीर्तनाची ताकद आहे. विठाला कारण पुढाऱ्यांच्या हातामध्ये देशाचं वर्तमान आहे आणि तरुणांच्या हातात देशातलं भविष्य आहे देवा. हे दोघांनी ऐकली पाहिजे. विशेष वाटतं देवा, ऐकलं तर अंगाला थरकाप येतो. हिंदवी स्वराज्याचा राजा शिवछत्रपती जगद्गुरु तुकोबरांची कीर्तन आपण पुढे बसून ऐकत होते. केवढं विशेष आहे. म्हणून तर ही सुबुद्धी झाली. हात जोडले, मासाहेब नको तो प्रसंग घडलाय. आता एक काम करा, या आणलेल्या मुलीला तुम्ही स्नान घाला, वस्त्र अलंकार द्या आणि बहुसन्मानाने परत पाठवा. जिजाऊ मासाहेबांनी स्नान घातलं त्या मुलीला, वस्त्र अलंकार दिले आणि बहुसन्मानाने पाठवत असताना महाराजांच्या मुखातून काय शब्द बाहेर पडला ऐका. अहो, माझी आई जर तुमची इतकी सुंदर असते ना तर मी सुद्धा तुमच्या इतका देखणा जन्माला आलो असतो. मला पुढे काय सांगायचं आहे का? छत्रपतींच्या सान्निध्यात मावळे राहिले, त्यांच्या जवळ जेवले, त्यांच्या जवळ झोपले, त्यांच्या जवळ खेळले, त्यांच्याच कडे मोठे होऊन शिकले. त्या मावळ्यांना आपला राजा कळाला नाही तर आपल्याला तुकोबरांसारखा महाराजा कधी कळणार आहे देवा? साधू कळण्याकरता नजरच लागते देवा. भरसगुंडी गाजर पारखी माणसाचं काम आहे का परमार्थ करणं देवा? विठाला त्याला नजर लागते देवा. परमार्थाची नजर, नजरेवर परमार्थ अवलंबे बघा. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरी भक्ताचा महिमा भक्तची जाणती. म्हणून साधूकडे पाहत असताना त्यांच्या आचरणाकडे पाहत जाऊ नका, मग त्यांच्या अनुभवाकडे पहा. जगामध्ये जर तुम्हाला विचारलं ना कोण मोठा आहे, डोळे दाखवून सांगा ज्याचा अनुभव मोठा तो मोठा आहे. पैसा मोठा तो मोठा नाही. अहो, पैसा मोठा जर तो मोठा असताना आज सद्गुरु ब्रह्मलीन नारायणगिरी महाराजांची पूजा झाली नसती, इथे रावणाची पूजा केली असती आपण. का? रावणा इतका श्रीमंतच कोणी झाला नाही देवा. अहो, ज्याच्या संपत्तीचं वर्णन करण्याचा मोह जगद्गुरु तुकाराम महाराजांना आवरला नाही. महाराजांनी एक अभंग खर्च केला रावणाच्या संपत्तीचं वर्णन करण्याकरता, पण महाराजांना माहिती होतं सांगा ती कवडी गेली नाही. पैसा मोठा तो मोठा नाही. पण ग्रामपंचायत सदस्याचं काय घेऊन बसलं, त्याला तर झाडायला कोणी ठेवत नाही. सगळ्यात मोठं पद इंद्रपद आहे. सगळ्यात इंद्रपद मोठं आहे, पण ज्ञानोबराय सांगतात त्याला देखील ते कायमचं मिळत नाही देवा. ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकं विशालम क्षणे पुण्यमर्त्य लोकं विशांती एवं त्रयी धर्म मम प्रपन्ना गतागतम काम कामालवंत. आता इथे ज्ञानेश्वरी पाठांतरच मंडळी. पुण्याची पावटी सरे सवे पण इंद्रपणाची उठी उतरे, येऊ लागती माघारे तुका म्हणे जाती. शेवट कोण मोठा आहे? ज्याचा अनुभव मोठा तो मोठा. काय वारकरी संप्रदायाच्या संतांचा अनुभव आहे. माझा पा अनुभव
केला देवा पुला ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. किंवा ज्ञानोबराय सांगतात योगी या दुर्लभ तो म्या देखिला साधनी पाहता पाहता मना न पुरे धनी देखिला देखिला माय देवाचा ओ देव फिटला संदेव निमाले दुजे पण. श्री संत गंगागिरी महाराजांचा अनुभव बघा, त्यांच्या चरित्रात किती सुंदर दिलेला आहे. सद्गुरू ब्रह्मलीन नारंगिरी महाराजांचा अनुभव बघा. अहो स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराजांचा अनुभव बघा. हा अनुभव प्रेरक व्यक्तिमत्व असलं पाहिजे देवा. जगद्गुरु तुकोबारांच्या पुढे अशा अनुभवाने प्रेरक एकच संत आहेत, ते म्हणजे संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथ्यामध्ये जी संतप्र प्रकरण लिहिलं ना, ते केवळ ज्ञानोबरांना समोर ठेवूनच लिहिलं देवा. ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा ज्ञानदान घडे श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत गेले. त्या संतांचं दर्शन आपल्या जीवनामध्ये झालं, पण काय पराकाष्ठा करावी लागली आणि कोणता प्रयत्न सफल झाला महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे श्रम केला, 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 तुका म्हणे श्रम केला. जीव ओवाळून टाकावीत अशी अक्षर आहेत देवा. हे
धनाने न तुल्य होणारे आणि कोणत्याही सत्तेने न विकत घेणारी महाराजांची सुवर्णाक्षर येते. तुका मने श्रम केला अवघाला फळाशी. अवघा शब्दाला लाल पेनने अधोरेखित कला, अंडरलाईन करा आणि मी सांगतो ती वाक्य ऐका. महाराज साहस सांगतात, परमार्थामध्ये जेवढे प्रयत्न केले, श्रम केले, कष्ट केले, ते सगळे फलद्रूप झाले. आता मी काय सांगतो ऐका. संसारामध्ये आयुष्यभर जरी तुम्ही प्रयत्न केले ना, फार खालच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर मरेपर्यंत जरी प्रयत्न केले संसारात, तरी संसारातले सगळे प्रयत्न कामाला येत नाहीत आणि परमार्थातला कोणताच प्रयत्न वायाला जात नाही. म्हणून परमार्थ करायचा राजा. संसारातलं सगळं कामाला येत नाही. माझा विषय नाही तरी एक वाक्य बोलतो ना. हाडाची काढ आणि रक्ताचं पाणी करून आई आणि वडील आपल्या प्राणापेक्षा आपल्या मुलावर खूप प्रेम करतात देवा. तीही मुलं अलीकडे नोकरी लागले, लग्न झालं कशी निघून जातात. पाठीमागे वळून आपल्या थकलेल्या आई वडिलांकडे पाहत सुद्धा नाही. याचं नाव संसार आहे. पुढे सांगू, ब्रह्मलीन सद्गुरू नारंगिरी महाराजांच्या दरवाजात या वारकऱ्यांकरता एक भाताचं शिद्र तुम्ही खाऊ घातलं ना, भगवान पंढरीनाथ आयुष्यभर तुमचा ऋणी राहील देवा. तो उपकार विसरणार नाही. विठाला विठाला. कसाही परमार्थ करा, कसाही, तो व्यर्थ जात नाही देवा, व्यर्थ जात नाही. पण त्याचा स्वभाव आहे, त्याला दिल्याशिवाय तो काही देत नाही. हे यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम मम व्रतमानुवर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशा. परमपूज्य वैकुंठवासी आमचे नरसिंह बाबा एक प्रसंग सांगत असत. सूर्यग्रहणाचा पर्वकाळ संपला आणि गंगेवर, आपल्याला माहिती ग्रहण संपल्यानंतर ग्रहण मोक्षाच्या वेळेला गंगेचं स्नान केलं तर सहस्त्रपटीने पुण्य सहज मिळतं देवा. हे गंगा स्नानाचं महत्व ग्रहणाच्या काळात खूप अधिक आहे. म्हणून ग्रहण संपलं, पांडव स्त्रिया, ऋषी मुनी, साधू संत सगळे गंगेवर एका वेळेला स्नान करता आले. धर्मराजांनी घाटावर पाहिलं, स्त्री पुरुषांनी एकत्र स्नान कसं करावं म्हणून व्यवस्था अशी केली. गंगेच्या एका काठापासून तर दुसऱ्या काठापर्यंत एक दोर बांधला, रचना केली. गंगा जिकडून प्रवाहित होते तिकडे पुरुषांनी स्नान करावं, खाली माता भगिनींनी स्नान करावं, अशी व्यवस्था केली. जवळजवळ सगळ्यांचं स्नान झालं बघा. स्नानाचे दोघे जण राहिले, पुरुषांमध्ये महर्षी दुर्वासा, स्त्रियांमध्ये द्रौपदी माता. प्रकार असा, ध्रुवाचा स्नान करता म्हणून गंगा नदीमध्ये उतरले, पण अर्धा पाऊण तास झालं गंगेच्या पाण्याच्या बाहेर येतच नव्हते. तुम्ही आत्ता हिमालयाच्या गंगेच्या स्नानाला जा, आत्ता 12-17 मिनिटा गंगेच्या पाण्यात जर थांबलं तर रक्तभिसरण थांबली जाते. एवढं पाणी टेम्परेचरने मायनस आहे देवा. गंगेच्या पाण्याला जगात सगळ्यात मोठा वेग आहे. अशा वेगवान आणि थंडगार पाण्यामध्ये अर्धा पाऊण तास झालं दुर्वासा थांबलेले होते, ते पाण्याच्या बाहेरच येत नव्हते. काय कारण असेल? कारण असं होतं, ब्रह्मचिंतनामध्ये मग्न असलेले दुर्वासा स्नाना करता म्हणून गंगेच्या पात्रात उतरले आणि आपलं अंग घासू लागले. त्यांच्या लक्षातच आलं नाही हो, अंग घासता घासता त्यांच्या लज्जास्थानाची लंगोटी निसटली. ती गंगेच्या वेगवान पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेले. ते सर्वांगाने उघडे झाले आणि माता भगिनींपुढे असं कसं यावं म्हणून आपले लाज पाण्यामध्ये मुरकुंडी मारून तिथे थंडगार पाण्यात बसून राखू लागले. राजा धर्म चाणाक्ष होते. त्यांच्या लक्षात आलं या संकट समयाला काय मदत करावी म्हणून द्रौपदीला विचारलं. तिने त्याने चिंता करू नका, मी करते मदत. द्रौपदी ऐसेवंत स्नान झालं, शालू नावाचं वस्त्र परिधान केलं द्रौपदी मातेने आणि दुर्वासनला दिसणार नाही अशी विरुद्ध दिशेला ती उभी राहिली. का? दुर्वासनच्या समोरासमोर येण्याची हिंमत नव्हती कोणाची. अत्यंत कडक साधू होती स्वभावाने. ती विरुद्ध दिशेला उभी राहिली आणि आपल्या शालूच्या पदराची एक पट्टी फाडली आणि वाहत्या गंगेच्या पाण्यात टाकली. पाणी वेगवान आहे आणि शालू हलका आहे. तिने पट्टी टाकली का वाहून जायची, पट्टी टाकली का वाहून जायची. दुर्वासांच्या हाताला येतच नव्हते. फाडत 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 पदर संपत आला. आता तिला धक्का बसला. यांच्या लज्जा संरक्षणाकरता माझा पदर जर मी फाडत राहिले तर माझं अंग उघड दिसेल, काय करावं.
तिचा भगवान श्रीकृष्णांवर प्राणापेक्षा अधिक विश्वास होता देवा. शेवटची पट्टी फाडली बघा. द्वारकेच्या दिशेला आपला चेहरा केला आणि कपाळाला पट्टी लावून मोठ्याने हाक मारली, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरे तुवा मुचा कैवारी, कृष्णा धाव. हे प्रभू, माझ्या स्वसामर्थ्याने मी दुर्वासांपर्यंत हे वस्त्र पोहोचू शकत नाही. माझ्यावर दया करा आणि त्यांच्या जीवदानाकरता एवढी मदत करा प्रभू. लाज रखो तुम मेरी, अशी म्हणाली बघा. आणि देवाच्या विश्वासावर तिने कपाळाला लावलेली पट्टी पाण्यात टाकल्याबरोबर भगवान श्रीकृष्णाने आपल्या माया शक्तीने गंगेचा प्रवाह शांत करून टाकला. शांत. आणि शांत प्रवाहामध्ये तिची पट्टी पडली. ती दुर्वासांनी पाहिली, हात समोर केला, ती उचलली, आपल्या लज्जास्थानाला लावली. ते काठावर आले. त्यांना काठावर आलेलं पाहिल्याबरोबर द्रौपदी आई साहेब त्यांच्या दर्शना करता आल्या. साधूनाम दर्शनम पुण्यम तीर्थभूतादि साधवा. महाराज, द्रौपदी आई साहेबांनी दुर्वासांच्या चरणावर मस्तक टेकवल्यावर त्यांचं हृदय भरून आलं बघा. त्यांचे डोळे पाणावले, त्यांचे ओठ थरथरू लागले आणि मनोमन द्रौपदी आई साहेबाला म्हणू लागले, द्रौपदी हे बाळा, अगं किती का मोठा उपकार तू मला केलाय बघ. या पाण्यामध्ये जर तू मला मदत केली नसती तर दुर्वासाला आपला प्राण सोडावा लागला असतं. मला जीवदान दिलं, माझी लाज राखली ग द्रौपदी. या उपकाराच्या मोबदल्यामध्ये माझा प्राण जरी मागितला तरी दुर्वासा तुझ्या चरणावर ठेवण्याकरता तयार आहे. सांग काय देऊ तुला, काय पाहिजे. ती बोलत नव्हती. त्याचं कारण आहे, मागून जे मिळत नाही ना ते न मागता मिळतं देवा. न मागे त्याची रमा होय दाशी. हे आमच्यात ते बरं, तुम्हाला नाही. म्हणजे जे मागून मिळत नाही ना ते न मागता मिळतं. त्याच्याबरोबर समाजाचं प्रेमही मिळतं. विठाला तिने मागितलं नाही, खाली मान घातली. मग दुर्वासांच्या लक्षात आलं, ही मागेल कशी. भक्तन मागावा एक समीकरण नाही. मग दुर्वासांनी प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला. द्रौपदी हे बघ, आज माझी लाज राखली ना, आयुष्यभर केलेली तपश्चर्या मी पणाला लावतो आणि तुला आशीर्वाद रूपी फळ देतो. आज जशी माझी लाज राखली ना तू, मला जसं जीवदान दिलं ना, चिंता करू नको. ज्या दिवशी तुझ्या लज्जा हननाची वेळ येईल ना, त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा तुझ्या अनंत पट्टीने लाज राखील द्रौपदी. अनंत पट्टीने. हा दुर्वासांचा आशीर्वाद आहे बघ तुला. ती वेळ आली. भर सभेमध्ये दुःशासनाने आईसाहेब द्रौपदी मातेला विवस्त्र करण्याकरता तिच्या शालूला नुसता हातच लावला तर दुर्वासांनी दिलेला आशीर्वाद भगवान श्रीकृष्णांना आठवला आणि भगवंताने द्रौपदीला वस्त्र पुरवले. पण केव्हा? अगोदर द्रौपदीला द्यावं लागलं आणि मग तिला मिळालं. मग महाराजांना विचारलं, संत दर्शनाकरता तुम्ही काय दिलं? मी तुझ समर्पली हे काया, जीवे भावे पंढरी राया, सांभाळी समविषमडाया, करी छाया कृपेची. देवाला विचारलं मी, संतते कवन संतते कवन, हे जाणवे बा केशराज. आणि तो परमार्थाचा प्रयत्न, ते कष्ट फलद्रूप झाले. तो का म्हणे श्रम केला अवघाला फळाशी. का हो? श्रम फलद्रूप झाले, कष्ट फलद्रूप झाले म्हणजे नेमकं झालं काय? अभंगाचं तिसरं चरण. भाग्य झाले संत भेटी, भाग्य झाले संत भेटी, भाग्य झाले संत भेटी,
15 मिनिटामध्ये 3 चरणाचा भाव पाहायचा आहे. परमार्थामध्ये जे प्रयत्न केले, कष्ट केले, ते वायाला गेले नाही. मग काय झालं? भाग्य झाली, संत भेटी. भाग्य कशाला म्हणतात? दैव दैशे कवतुके भाग्य कैत न देखे. पूर्वकाळामध्ये जो केलेला परमार्थातला प्रयत्न आहे, तो वर्तमान काळामध्ये भोग देण्याकरता येतो. त्या शक्तीचं नाव भाग्य आहे. वारकरी संप्रदायामध्ये बघा, ज्या ज्या वेळेला संत दर्शन कधी होईल असा प्रश्न उद्भवला ना, त्या वेळेला संतांचे एकमुखाने उद्गार आहे, भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ते मदाजी फळाशी आली. परमानंद आजी मानशी भेटी झाली, या संताशी हो भाग्य उदयाला आलं. 450 वर्षापूर्वी शांतीवर्म एकनाथ महाराजांनी प्रश्न विचारलाय, त्याचं उत्तर फक्त तुकाराम महाराजांनी दिले बघा. चंद्रामृत सुख सेववेन, असता जाता रवी धरवेन. बाह्य हेळा सागर तरवेल, पर्या साधूची भेटी न होईल गा. मग ऐशे कैशियाने भेटते ते साधू, कशाने भेटतील? त्याचं उत्तर फक्त तुकोबराय देतात. आर्थ काम चाड नाही चित्ता, माना मान मोहमाया मिथ्या. वरते समाधान जाणून निनता, साधू भेट देती तया अवचितावो. ऐशी ऐशियाने भेटते ते साधू, कैशी कैशियाने, ऐशी ऐशियाने. एक वाक्य सांगतो बरं, संत दर्शनाकरता केलेल्या पुण्याचा संचय करून ठेवावा लागतो बघा. संदीपान बाबांनी इथे एक अभंग घेतला होता 2 वर्षापूर्वी, मला वाटतं, ब्रह्मरस गोडी तयाशी फावली. ते चिंतन मी ऑनलाईन ऐकलंय. त्याच्यात त्यांनी एक वाक्य सांगितले, मला चांगलं आठवते. ते म्हणाले, पुण्यकर्म करणं वेगळं आणि पुण्य सांभाळून ठेवणं वेगळं, याच्यात अंतर आहे. उदाहरणार्थ, आपण फॅन देतो का नाही? तसे देत नाही, 3 पात्यावर आपली नावं टाकून देतो देवा. पुण्य करतो पण सांभाळून ठेवण्याचं कौशल्य आपल्याकडे नाही देवा. ऐसा लाभ बांधा गाठे. अर्वे महाराज पायमोडे आलेत, त्यांचे वडील पूजनीय परमपूज्य श्री बबन महाराज पायमोडे यांची एक कॅसेट, नाम घेता उठा उठी. त्याच्यात त्यांनी सुंदर ऐसा लाभ बांधा गाठी या चरणावर खूप सुंदर सांगितलेलं आहे. त्यांनी बांधून ठेवा, केलेलं पुण्य सांभाळ. ज्ञानोबांनी ओवी काय गोड दिली बघा, ती कळणार नाही असा मंडपामध्ये एकही श्रोता नाही देवा. कारण आपण सगळे शेतकरी आहोत. ज्ञानोबा काय सांगतात, नाना कुशवळू आपुले पांघुरवी पेरिले, तैशे झाकीने पदले दान पुण्य. शेतकरी पाबर म्हणा ती फन म्हणा, पाबारीने पुढे पेरतो आणि मागून रासने करून बी झाकून टाकतो. पेरायचं तर झाकायचं कशा करता? पेरलेलं बी जर झाकलं नाही तर पाखरे येतील आणि ते धान्य खाऊन टाकतील, पदरात काय पडणार आहे? तसं तुम्ही बहुमोलाने साधूच्यानी देवाची केलेली सेवा आणि जर समाजापुढे नुसती प्रगटच करत राहिलं तर पुण्य कसं राहील देवा? बोले जीवाच्या क्षय मागेल्या तपासा, क्षय मागेल्या तपासा, क्षय मागेल्या तपासा. देवा जीवाच्या क्षय मागेल्या तपासा, क्षय मागेल्या तपासा, क्षय मागेल्या तपासा. गाथामूर्ती गुरु ब्रह्मा महाराज राऊतांचं वाक्य आहे, संयोजकांनी प्रत्येक पंगत दान दक्षिणा या सांगितलंच पाहिजे, ते इतरांना प्रेरक आहेत. पण राऊत बाबा सांगतात, ज्याने दिलंय त्याच्या मनामध्ये आपली प्रसिद्धी व्हावी एवढं पाप नुसतं जरी आलं तरी केलेल्या पुण्याचा क्षय होऊन जातो देवा. हा विकल्प सुद्धा परमार्थात चालत नाही. मोठ्यांचा प्रसंग सांगतोच थोडा. भजन करा विठाला. 87 साल होता, आम्ही पहिल्यांदाच पंढरपूरला गेलो 87 साली. आणि भाग्य बघा आमचं चांगलं, परमपूज्य प्रियराजकाचार्य स्वामी रामसुखदासजी नावाचे मोठे महान साधू पंढरपूर क्षेत्राला आले. महाराष्ट्रात चालते बोलती ज्ञानेश्वरी म्हणजे सद्गुरु धोंडा महाराज देगलूरकर, आणि उत्तरेकडे चालते बोलती श्रीमद भगवद्गीता म्हणजे स्वामी रामसुखदासजी. ते बरोबर तिथं आले होते देवा. प्रकार असा, आम्ही भाऊंच्या बरोबर, गुरुवर रामकृष्ण भाऊंच्या बरोबर होतो. मग मोठ्या महाराजांनी धोंडा महाराजांनी प्रार्थना केली, हो महाराज तुम्ही आलात आहात तर गीतेवर 8 दिवसाचा सत्संग सोहळा करा, आम्हाला श्रवण करायचं. त्यांनी होकार दिला, प्रवचन चालू झाले. त्या काळात ज्या गाडीची कमीत कमी 70 ते 80 लाख रुपये अशा भारी किमतीच्या गाडीमध्ये बसून एक श्रीमंत मनुष्य स्वामीजींच्या गीतेच्या प्रवचनाकरता आलेला होता.
तो आला बसला. स्वामीजींची पद्धती अशी होती जशी आता मोरारजी बापूंची पद्धती. कोणती? 1 तासाचं जर प्रवचन असेल ना तर ते 10 मिनिटं तसेच ठेवतात. कशा करता? समाजाला, श्रोत्याला जर काही पारमार्थिक शंका जर निर्माण झाली विचारायची, त्याचं उत्तर ते 10 मिनिटात देतात. पण शंका तशाच विचारता आल्या पाहिजे देवा. आता नको शंका सांगायला ना, तर लोक ब्रह्मचार्याला विचारतात महाराज आम्हाला मुलं कधी होतील. गोलेबा म्हणायचे बायका तुम्ही करत जा, मुलं आम्हाला विचारित जा. काय विचारावं साधूला? काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐशे तुम्ही सांगा संतजन. सांगू, भक्त तोय महाराजांच्या जवळ आल्यानंतर आपल्या आध्यात्मिक शंकेचा प्रश्न विचारत असेल, महाराज एकाग्र मन होत नाही. ओ महाराज जप करण्याकरता काय केलं पाहिजे? ओ महाराज देवप्राप्ती करता कोणता उपाय? याला साधक म्हटलं पाहिजे, नाही तर नुसतेच परमार्थाला बाधक येत. विठाला विठाला. भोलेबोंचं वाक्य सांगतो बरं, ते त्यांचं माझं नाही. ते म्हणायचे पूर्वीचे श्रोते म्हणजे तुम्ही महेशाची मूर्ती. पूर्वीचे श्रोतेमध्ये भगवान शंकराचा अवतार होते आणि अलीकडचे श्रोते नुसते महादेवा पुढले नंदीत म्हणायचे विठाला ठाला. पारमार्थिक शंक साधूला विचारली पाहिजे. पुसावेची ह्याची वाटे जे जे भेटे तयाशी, देव कृपा करील मज काय लाज राखील. असं 15 मिनिटं ठेवलेले होते बघा. मला चांगलं आठवते, माझ्या अंगाला आता एका दरदरून घाम आलाय. मी ऐकली शंका त्या श्रीमंत व्यक्तीचे तुमच्या पुढे सांगतो. मला नकळत कळत होतं पण ते विसरलो नाही. सगळ्यांच्या समोर तो स्वामीजींच्या पुढे उभा राहिला. त्या श्रीमंत माणसाने काय शंका विचारली ऐका. स्वामीजी मी चंद्रभागेच्या वाळवंटात आहे, भक्तराज पुंडलिकांचं स्मरण करून पांडुरंगाची शपथ घेऊन तुमच्या पुढे खरा प्रश्न सांगतो. यात लबाड नाही, अवविधान नाही, दोष नाही. पण शंकाशी मी भगवान श्रीकृष्णाला एकदा हाक मारल्याबरोबर तो परमात्मा एक वेळेला माझ्या ताटामध्ये येऊन जेवण करून गेलाय. शंका पुन्हा ऐका. स्वामीजी देवाला हाक मारल्याबरोबर तो परमात्मा एक वेळेला माझ्या ताटामध्ये येऊन जेवण करून गेलाय. हो पण पुन्हा कितीतरी वेळेला मी त्याला बोलवतोय, तो येत नाही. काय चुकलं माझं? माझा दोष सांगा, माझा अपराध सांगा, हो माझी चूक सांगा. महाराज दुंडा महाराजांसारख्या महापुरुषाला भल्या पहाट्याचा दरदरून घाम आला होता देवा. ही शंका, जो स्वप्नामध्ये न येणार हे परमतत्व, भजन करू 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 आमचं जीवन आता संपुष्टात येऊ लागलंय. अजून स्वप्न संकेत नाही, यांच्या ताटामध्ये जेव देवलाय. काय अधिकार असेल? आणि स्वामीजी काय उत्तर देणार तेवढं उत्तर ऐका फक्त बस. स्वामीजी व्यासपीठावरून उठले, त्या महानुभाव साधकाला नमस्कार दुरून केला आणि काय उत्तर दिलं ते म्हणाले, अहो तुम्ही इतके भाग्यवान आहात की भगवान सगुण साकार होऊन तुमच्या ताटामध्ये येऊन प्रसाद घेऊनही गेला. पण तुमच्याकडून एक मोठा अपराध घडला. कोणता? देवाने जे दर्शन दिलं ना त्याची आलेली अनुभूती हृदयामध्ये झाकून ठेवायला पाहिजे, ते तुम्हाला जमलं नाही. अभिमानापोटी आपली स्वतःची प्रसिद्धी व्हावी म्हणून तोच अनुभव तुम्ही सामान्य अनाधिकारी व्यक्तीला सांगत बसलात. त्या दोषाचा हा परिणाम आहे बघा. परमार्थ असा आहे, जितका झाकून कराल तसा देव जवळ आहे, जितका उघड. म्हणून तर तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे मा एकांताचा वास, आवडी विठ्ठली गाई जे एकांती, आलभ्यते ती लाभ घरा. कोणता लाभ झाला? भाग्य झाली संत भेटी. कशी होती ती? आवडी पोटी होती ते, सर्व काळ होतो आठवित मनी, फिटले ते धनी येणे काळे. पण का हो, संत दर्शनाचा परिणाम काय झाला? अभंगाचं दुसरं चरण. लाभे लाभा
लाभेला बदुनावला जीव झाला दरुशनी. तत्वज्ञानाची महाराजांची भाषा आहे. फक्त एक वाक्य सांगतो. पहिला लाभ कोणता आणि दुसरा लाभ कोणता ऐका. ज्या दिवशी मनुष्य देह मिळाला ना, हा जगामध्ये झालेला पहिला लाभ महालाभ आहे. आणि या मनुष्य देहामुळे संतांत दर्शन झालं, हा दुसरा लाभ आहे. लाभ आहे लाभ दुनावला. आणि फायदा काय झाला. जीव धाला दरुशनी. धाला शब्दाचा अर्थ तृप्त. इंद्रियांची तृप्ती वेगळी, मनाची तृप्ती वेगळी, बुद्धीची तृप्ती वेगळी, हृदयाची तृप्ती वेगळी. एकदा हृदयाची तृप्ती झाली तो का म्हणे जीवा थोर झाले सुख ना ठवे भूक तहान काही. असा आमच्या जीवनामध्ये संत दर्शनाचा फायदा झाला. जो भगवान परमात्मा आनंदाचा कंद आहे तो प्रत्यक्षात आमच्या अनुभवात आला. आता अतृप्तता कसली हे आमच्या जीवनामध्ये बरं झालं. बरवे देशावर झालो काय बोले बोलावे. लाभ हे लाभ दुनावला जीव झाला दरुशनी. ज्ञानेश्वर बरं झालं आम्ही संत दर्शनाला पात्र झालो. आता बोलण्यासारखं काही शिल्लकच राहिलं नाही. निवृत्तीनाथांचा सुंदर अभंग आहे. फळले भाग्य माझे धन्य झाले संसारी. श्री गुरु भेटले ओतीने धरियले करी. पश्चिमेशी चालविले आत्मस्वरूप निर्धारी. ते सुख काही सांगो वाचे बोलता नाही. असा अनुभव मला आला. लाभ हे लाभ दुनावला जीव झाला दरुशने. योगीराज महर्षी चांगदेवांचा अवतार श्री गंगागिरी महाराजांच्या अनुकंपेने ब्रह्मलीन सद्गुरू परमपूज्य प्रातस्मरणी वैकुंठवासी गुरुदेव नारंगगिरी महाराजांच्या तपश्चर्येने आणि साधनेने आणि त्यांच्याच कृपाछत्राखाली ज्यांचा परमार्थाचा सुखरूप प्रवास घडला आणि महाराष्ट्रातलं एक विशेषत्व आणि विशेष व्यक्तिमत्व म्हणून जे प्रसिद्ध झाले जन्माला आले पूज्य श्री महाराज. त्यांनी हा जगद्गुरु तुकोबराय 30 शतकोत्तर अमृत महोत्सव हा बीज महोत्सवाचा कालखंड हे वर्ष आहे. जगद्गुरु तुकोबरायांना 375 वर्ष झाले निजधामाला जाऊन. केवढी मोठी क्रांती केली देवा. प्रयाणकाले देवे विमान पाठविले. कलीच्या कालामध्ये अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन निजधामा गेले. निळा म्हणे सकळ संता तोषविले. त्या जगद्गुरु तुकोबरायांचा हा 30 शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष त्या वर्षाचा कालखंड आहे. आणि परमपूज्य ब्रह्मलीन सद्गुरू नारंगगिरी महाराजांच्या स्मृती प्रित्यर्थ हा देव दुर्लभ असा महोत्सव आहे. महाराजांचं नियोजन मार्गदर्शन खूप सुंदर आहे. त्यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या संयोजनात खूप वेळेला सेवा करण्याचं सौभाग्य माझ्यासारख्या एका सामान्य विद्यार्थ्याला प्राप्त झालं. ते आजही झालं. खरं तर त्या पॉम्पलेट पत्रिकेवर जर पाहिलं तर आमच्या जोग महाराज शिक्षण संस्थेचे सगळे गुरुवारी आहे. अशा गुरुवर्यांच्या सानिध्यात पूज्य श्री महाराजांनी माझ्यासारख्या एका विद्यार्थ्याला ही सेवा अवगाहन करण्याची संधी दिली. ही केवळ आणि केवळ श्री गुरु विठ्ठलबा घुलेंचे उपकार म्हणूनच मिळाले असेल देवा. त्यांच्याजवळ जर शिकलं नसतं तर काय मिळालं असतं. पूज्य महाराजांनी हे सौभाग्य मला दिलं. आणि या अभंगावर काही बोलण्याचा जो अल्पसा प्रयत्न केला तो माझ्या स्वतःच्या बुद्धीचा नाही. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत 4 वर्षाचं अध्ययन करण्याचं जे परमभाग्य लाभलं. आले या कपाळा थोडे बहु. जे योग्य ते सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे बोलण्याच्या ओघामध्ये आजागळ वाक्य गेलं असेल. कदाचित अपसिद्धांत झाला असेल. काय योग्य काय अयोग्य परीक्षकांना नंतर तुम्ही विचारा. आता माझं धाडसही नाही त्यांना विचारायचं. जे योग्य असेल ते जोग महाराजांचं आहे आणि जे अयोग्य असेल तो माझ्या बुद्धीचा दोष. मातृपितृ अंतःकरणाने आपण मला क्षमा कराल अशी सद्भावना देवरूप शोत्रू वर्गाच्या पुढे मी प्रगट करतो आणि थांबतो. तुझे केले तुमच्या समर्पणे पायी झालो उतराई पांडुरंगा शेवे माझी जमाधरा. ज्या जगद्गुरु तुकोबरायांनी ज्ञानोबरायांचा महाराष्ट्र आहे त्यांचा एकदा प्रेमाने आवडीने जय घोष करूया आणि थांबूया. एकदा सगळ्यांनी हात वर करा बरं. हे बघा घुलेवा म्हणायचे देवाच्या भजनाला टाळे वाजवायची टाळाटाळ केली ना पुढचा जन्म टोल नाक्यावर टाळ्या वाजवाव्या लागतील देवा. सगळ्यांनी वर हात करा टाळ्या वाजवायचा वर. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम
तुका म्हणी श्रम केला तुका म्हणी श्रम केला तुका म्हणी श्रम केला तुका म्हणी श्रम केला अवघाला फळासी अवघाला फळासी अवघाला फळासी फळासी लाभेला वरुणा मला लाभेला फळासी अवघाला फळासी अवघाला जीवदाला